गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण व्यावसायिक संदेशवहन म्हणजे बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे काय हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. जसं कम्युनिकेशन ज्याला आपण संदेशवहन म्हणतो. संदेशवहन एक प्रकारे आपल्याला जो भाग आहे सर्वात महत्वाचा संदेशवहनाचा जो भाग आहे तो संदेशवहन काय असतो, संदेशवहन कशासाठी केलं जातं. कारण आपण जे म्हणतो की दोन व्यक्तीमध्ये होणारं जे कन्व्हर्सेशन आहे, जे संभाषण आहे, त्याला आपण कम्युनिकेशन म्हणत असतो. मग आता संदेशवहनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं संदेशवहन असू शकतं. कारण संदेशवहनाची परिभाषा जी असते ती संदेश काय म्हणते की ज्या व्यक्तीमध्ये म्हणजे एक किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तीमध्ये जर संवाद साधला जात असेल तर संवाद साधण्याच्या या सर्व प्रक्रियेला संदेशवहन असं म्हटलं जाते. मग आता संदेशवहनामध्ये संदेशवहन का केलं जातं, का गरज आहे आणि संदेशवहनाची गरज ही व्यवसायामध्ये खरोखर आहे का, हे आपल्याला अगोदर पाहावं लागतं. कारण ज्यावेळेला आपण एखादा व्यवसाय ज्यावेळेला आपण चालवतो तर व्यवसाय चालवत असताना आपल्याला सर्वात महत्वाचं असं आहे की व्यवसाय सुरू करताना आपल्याला सर्वात महत्वाचा जो भाग म्हणजे काय की जो आपला डायरेक्टर आहे, जो संचालक आहे, संचालकापासून ते ग्राहकांपर्यंत आपल्याला हे जे संभाषण आहे, कन्व्हर्सेशन आहे, ते होणं अत्यंत आवश्यक असतं. मग अशा वेळेला जो संचालक असेल, संचालकापासून ते आपण ग्राहक म्हणतो, ग्राहकाची जी कन्व्हर्सेशन आपण करतो आहे, या सर्व प्रणालीमध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तीचा एक मोलाचा सहभाग आपल्याला त्या ठिकाणी हवा असतो. मग या सहभागामध्ये आपण जो व्यक्ती म्हणजे आपण संदेशवहनासाठी जो पात्र असेल, कारण कन्व्हर्सेशन हा प्रत्येक व्यक्ती करतो. एक मन असं असते की जन्मजात मूल सुद्धा मी या जगामध्ये आलेलो आहे हे सांगण्याचा प्रयत्न ओरडून करत असतो. म्हणजे साधारणतः एखाद्या जसं मी म्हटलं की लहान मुलगा जो आहे, तर लहान मुलगा आपण सांगतो की माझं अस्तित्व आहे या जगामध्ये. तो हे सांगतोय की मी या जगात आलेलो आहे, मी जन्माला आलेलो आहे. जो ओढून तो सांगेल, 10 लोकांना सांगेल. तर त्याच पद्धतीने व्यवसायामध्ये संदेशवहनाची जी प्रक्रिया आहे ती त्याच पद्धतीने चालत असते. म्हणजे जो संचालक आहे, संचालक आपली संपूर्ण बाब जी आहे ओढून सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ओढून सांगणं म्हणजे काय की कन्व्हर्सेट करण्याचा प्रयत्न करतो. मग तो सरळ आहे की समोरचा जो व्यक्ती असेल तो आपल्या कनिष्ठ जो व्यक्ती आहे आपला म्हणजे ग्राहक आहे. कारण कुठलाही मालक डायरेक्ट ग्राहकाशी संपर्क साधत नाही, तर तो संपर्क साधतो कोणासोबत, जो मेडिएटर असेल. म्हणजे समजून चला असं आपण म्हणतो की संचालक आहे, संचालकाच्या खाली जर असणारा व्यक्ती असेल तो डिस्ट्रीब्युटर असू शकतो. डिस्ट्रीब्युटरच्या खाली असणारा व्यक्ती म्हणजे कोण असेल, तो होलसेलर असेल. होलसेलरच्या खाताखाली असणारा व्यक्ती कोण असेल, तर जो रिसेलर असेल किंवा रिटेलर असेल. त्याच्या खाताखाली जर असणारा व्यक्ती असेल तो असेल आपल्याला ग्राहक. मग अशा पद्धतीने काय असते, ही जी चेन या ठिकाणी जी चालत असते, ही जी चालणारी जी चेन आहे, या चेन मध्ये आपल्याला साधारणतः आपण काय करतो, जो व्यक्ती म्हणजे प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाचं कन्व्हर्सेशन वेगवेगळ्या व्यक्तीसोबत होत राहते. म्हणजे एक उदाहरणात असं सांगण्यात येतं की कन्व्हर्सेशन करत असताना कन्व्हर्सेशन प्रॉपर असायला पाहिजे. एक साधं उदाहरण काय असतं की जर मी जी बाब तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, एखादं उदाहरण जर मी तुम्हाला म्हटलं की जर मी आज जे कन्व्हर्सेशन तुमच्यासोबत करतो आहे, जे तुमच्यासोबत कन्व्हर्सेशन करू इच्छितो आहे, मग जर मी तुम्हाला म्हटलं की उद्या महाविद्यालयाला सुट्टी आहे, मग सुट्टी आहे फक्त मी हा उदाहरण जर तुम्हाला मग दिलेलं असेल तर मी माझ्या लेवलवर तुम्हाला सांगितलं की उद्याला सुट्टी आहे, कशासाठी आहे हे तुम्हाला सांगितलेलं नाही. पण आता हे ज्या व्यक्तीला मी सांगितलेलं आहे तो व्यक्ती काय करेल, तुम्हाला ती बाब समजून सांगेल की उद्या या सरांनी सांगितलेलं आहे की कॉलेजला या कारणास्तव सुट्टी आहे. म्हणजे मी म्हटलं असेल फक्त सुट्टी आहे, तर तो तुम्हाला सांगेल की कोणीतरी मेलं आहे किंवा काहीतरी कार्यक्रम आहे त्यामुळे सुट्टी आहे. मग तो समोरचा व्यक्ती काय करतो की समोरच्या दुसऱ्या व्यक्तीला सांगतो. म्हणजे याने सांगितलेलं जे काही मी त्याला जे सांगितलं ती माहिती वेगळी, त्याने तुम्हाला सांगितलेली माहिती ती वेगळी, आणि तो समोरचा जो व्यक्ती आहे तो समोर सांगणाऱ्या व्यक्तीला वेगळं कन्व्हर्सेशन आपल्याला करून सांगतो. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे काय काय आपल्याला करायचं आहे, कशा पद्धतीने म्हणजे कन्व्हर्सेशनचा जो मेन मुद्दा जो असतो तो बदलला जातो. मग संभाषण करत असताना म्हणजे आपल्याला संभाषणाची जी बाजू आपल्याला मांडायची आहे, मग ती कशा पद्धतीने मांडायची आपण, कारण सर्वात महत्वाचं आहे की संभाषण करण्याकरिता त्याचे वेगवेगळे मुद्दे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. मग ते मुद्दे कशा प्रकारचे असेल, काय असेल, हे आपल्या ठिकाणी बघायचं आहे. जसं गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला जे संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कशा पद्धतीने दिला आहे या संदेशवहनावर, तो आपल्याला बघायचा. सर्वात पहिला जसं आपल्याला फर्स्ट युनिट आहे, तो फर्स्ट युनिट राहील आपल्याला कम्युनिकेशन कॉन्सेप्टवर. म्हणजे संदेशवहनाची जी संकल्पना आहे ती संदेशवहनाची संकल्पना काय असेल, त्याचा अर्थ काय, त्याची लक्षणे काय, त्याची प्रोसेस काय असते, म्हणजे त्याची प्रक्रिया काय असेल, त्याचे एलिमेंट्स काय असतात, त्याच्यानंतर त्याची पर्पज म्हणजे त्याची लक्षणे काय असू शकतात, त्याचे इफेक्टिव्ह म्हणजे
प्रभावी संदेशवहन करण्याकरता त्याच्यासाठी काय काय महत्वाचं आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. त्यानंतर त्याचा सेकंड युनिट जो असेल संदेशवहनाचे प्रकार असेल, ज्याला आपण म्हणतो संदेश टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. त्यानंतर पब्लिक स्पीकिंग म्हणजे जनसंवाद जो आहे, कारण एखादा वक्ता जो असतो, वक्त्याला संदेशवहन करण्याची प्रक्रिया ही निरंतर राबवावी लागते, कारण संदेशवहन ही प्रक्रिया एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कारण कोणताही व्यक्ती जर बोलत असेल तर तो फक्त 2 मिनिटं बोलून शांत राहत नाही. एखादा सामान्य तुम्हाला मी भाषणाचं जर उदाहरण जर दिलं, स्टेजवर असणारा जो वक्ता आहे तो तुम्हाला फक्त एवढं म्हणतो की 2 मिनिटं बोलेल, पण तो त्याचे 2 मिनिटं म्हणजे काय, तो अर्धा तास बोलेल, 1 तास बोलेल, 4 तास बोलेल, तो त्याचा भाग असतो. परंतु हा जो आहे तो कशा पद्धतीने बोलावा, कारण जो वक्ता आहे, वक्ता आपल्या श्रोत्यासोबत संवाद साधण्याचं काम करतो, आणि श्रोत्यासोबत जे संवाद साधण्याचं काम करतो, तर त्याच्यामध्ये त्याला श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायला हवं अशी त्याच्यामध्ये ती स्किल असायला पाहिजे. आणि ती स्किल कशाने डेव्हलप होऊ शकते, ती ते पब्लिक स्पीकिंगच्या बेसिक प्रिन्सिपल्स मुळे डेव्हलप होऊ शकते. त्यानंतर फोर्थ युनिट आहे बिझनेस रायटिंग. काही कन्व्हर्सेशन जे आहे ते असे असतात जे ओरली असतात, पण काही कन्व्हर्सेशन असे आहेत जे फक्त लेटर ड्राफ्टिंग येऊ शकतात. म्हणजे काही एक तुम्ही जुन्या काळातलं एक थोडंसं गमतीचं उदाहरण आपण घेऊया या ठिकाणी, की तुम्ही एक जसं बघितलं असेल, एखादं आपण दूर देशामध्ये राहणारा, परदेशामध्ये राहणारा एखादा मुलगा असतो आणि आपल्या घरच्यांना तो पत्र पाठवतो. तर जुन्या काळात तुम्ही मूव्ही मध्ये बघितलं असेलच, की त्याच्यामध्ये त्या एका लेटरमध्ये त्याचं ते जे काही मनातले भाव आहेत ते पूर्ण भाव त्या पत्रामध्ये ओततो, आणि ओतल्यानंतर त्याच्यामध्ये तो समोरचा वाचणारा जो आहे त्याच भावाने सुद्धा, विचाराने तो पत्र वाचतो, आणि असं वाटतं की हा व्यक्ती खरोखर माझ्या प्रत्यक्षात माझ्या समोर आहे. तर हेच सुद्धा आपल्याला या बिझनेस रायटिंगच्या लेटरमध्ये बघायचं. इथे आपल्याला भाव ओतायचे नसतात, परंतु आपल्याला ऍक्च्युली आपलं इंटेन्शन काय आहे, म्हणजे आपल्याला व्यावसायिक संदेशवहन करत असताना, म्हणजे जे आपण रायटिंग करतो त्याच्यामध्ये काय करायचं, काय नाही करायचं, त्याचे तत्व काय, महत्व काय, कमर्शियल लेटर कशा असायला पाहिजे, इंटरव्ह्यूचे लेटर कसे बनवायचे, अपॉइंटमेंट लेटर कसं बनवायचं, नोटीस कसे द्यायचे, सेल्स लेटर कसं बनवायचं, इन्क्वायरी लेटर कसं तयार करायचं, हे सर्व आपण या फोर्थ युनिट मध्ये आपण बघणार आहोत. तर हे 4 युनिट आपल्याला बघताना, तर या 4 युनिट मध्ये आपल्याला काय काय गोष्टी दिलेल्या आहेत, कशा पद्धतीने दिल्या आहेत, त्या सर्व आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायच्या आहेत. मग त्याच पद्धतीने आता जसं आपण संदेशवहन म्हणतो आहे, तर जसं संदेशवहन ही काय एक अव्याहतपणे चालणारी एक प्रक्रिया आहे. म्हणजे प्रत्येक सजीवाच्या निर्मितीपासून ते जीवाच्या अंतापर्यंत ही प्रक्रिया सदैव सुरू असते, आणि कोणताही सजीव मातेच्या पोटात असतानाच आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्या मातेला करून देत असतो. त्याचप्रमाणे पोटातल्या सजीवाच्या हालचालीने मातेला त्याचे संदेश मिळत राहतात. म्हणजे त्याच पद्धतीने, म्हणजे जन्माला आल्याबरोबर मी तुम्हाला म्हटलं की जन्माला आल्याबरोबर तर आपल्या रडण्याने आपल्या आवाजाने संपूर्ण जगाला तो सांगण्याचा प्रयत्न करतो, तो एक संदेश देण्याचा प्रयत्न करतो की मी या जगामध्ये आलेलो आहे. म्हणजे अर्थातच जसं आपण बघतो की महाभारतामध्ये अभिमन्यू, सुभद्रा आणि श्रीकृष्णाचे उदाहरण जर आपण घेत असेल, तर श्रीकृष्ण आपल्या भगिनीला म्हणजे सुभद्रेला कौरवानी युद्धामध्ये रचलेल्या चक्रव्यूह बाबत सांगत राहतो, आणि ऐकता सुभद्रेला झोप लागते, आणि परंतु पोटातील जे बाळ आहे ते अभिमन्यू मात्र तो ऐकत राहतो. म्हणजे संदेशवहनाची याच्यावर आपल्याला सांगायचं असं असते की संदेशवहनाची प्रक्रिया जर कुठे थांबली जरी असेल, म्हणजे जसं उदाहरण मी तुम्हाला म्हटलं की श्रीकृष्णाने सुभद्राला जे काही आपल्याला पूर्ण जी कथा सांगत होता, ती संपूर्ण कथा पोटामध्ये असलेल्या बाळाने ऐकली, म्हणजे अभिमन्यूने ऐकली. ऐकल्यानंतर संपूर्ण संभाषण त्यांनी ऐकलं, आणि ज्या वेळेला तो जन्माला आला त्यावेळेला त्याला ते सर्व संपूर्ण चक्रव्यूह त्याला माहित होतं. म्हणजे परिणामी अभिमन्यू चक्रव्यूहात, तर हा म्हणजे जो आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला संभाषणे पूर्ण माहित असायला पाहिजे, म्हणजे काय त्याला संपूर्ण बाब त्याला माहित असायला पाहिजे, कशा पद्धतीने करायची, काय करायचं, म्हणजे कसं बोलायचं. जर त्याला ते कन्व्हर्सेशन कसं करायचं हे जर त्याला माहित नसेल, आणि जर तो कन्व्हर्सेशन करण्यासाठी जर मदत पडला, तर समजून चला त्याला बोलता बोलता ती बाब कुठेतरी मदत सुटू शकते. एक उदाहरण असं होऊ शकतं. मग आता प्रत्यक्ष म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादा बाळ जे आहे प्रत्यक्ष जन्माला येण्यापूर्वीपासून सुरू झालेली संदेश देवाणघेवाणीची जी प्रक्रिया आहे ती त्याच्या जीवनाच्या अंतापर्यंत सुरू राहते, आणि अंतिम समय देखील आपल्या श्वासोच्छवासामधून
त्याच्या माध्यमातून तो सजीव आपल्या अस्तित्वाची जाणीव इतरांना सुद्धा करून देतो. आता याच्यामध्ये आपण जसं म्हणतो व्यावसायिक संदेशवहन आहे, म्हणजे संदेशवहनाचे वेगवेगळे जे प्रकार आहे ते वेगवेगळ्या प्रकारांमध्ये, जसं सर्वात पहिला आपल्याला जो भाग आपल्याला शिकायचा आहे तो आहे आपला व्यावसायिक संदेशवहन. म्हणजे व्यवसाय करता याचा अर्थ असा होतो की व्यवसाय करता केले जाणारे संदेशवहन म्हणजे व्यावसायिक संदेशवहन होय. म्हणजे व्यवसाय म्हटला की एका व्यक्तीपासून ते शेकडो हजारो व्यक्तींच्या त्यामध्ये अंतर्भाव होतो आणि व्यवसायाचा हा आवाका हा लहान, मध्यम आणि मोठा अथवा विस्तृत असू शकतो. म्हणजे वस्तूची निर्मिती करणारे व सेवा पुरवणारे, माहिती पुरवणारे आणि मध्यस्थी करणारे इत्यादी यासारखे अनेक प्रकारचे हे व्यवसाय असू शकतात. आणि प्रत्येक व्यवसायामध्ये माहिती देणे, माहिती घेणे, विविध निर्णय घेऊन व्यवसायाचे संचालन करणे, आपल्या व्यवसायाची प्रभावशाली रीतीने मांडणी करणे आणि ग्राहकाच्या पसंतीला तिथे खरे उतरणे आणि काळानुसार आपल्या व्यवसायामध्ये योग्य तो बदल करून आव्हानांना समोर जाणे, हे सर्व जे काही ह्या सर्व बाबी ज्या आहे व्यावसायिक संदेशवहनामध्ये समाविष्ट होत असतात. म्हणजे व्यवसायात निरंतरपणे वृद्धी करत व्यवसायाची प्रगती साधणे आणि इत्यादी यासारख्या अनेक बाबींचा समावेश या व्यावसायिक संदेशवहनामध्ये होत असतो. म्हणजे आता व्यवसाय लहान असो किंवा मोठा असो, उत्पादनाची निर्मिती करणार असो किंवा नसो, किंवा फक्त सेवा देणारा जरी असेल तरी अशा एका व्यक्तीचा किंवा हजारो व्यक्तींचा किंवा हजारोपासून शेकडोपासून करोडो व्यक्तींचा या सर्व व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होणार जे काही संभाषण आहे त्याला आपण संदेशवहन म्हणतो. संदेशवहनाच्या भागामध्ये दुसरं संदेशवहन म्हणजे संघटनात्मक संदेशवहन असू शकतं. कारण आपण व्यावसायिक संदेशवहनावर भर तर देतोच आहेत, पण आपल्याला संघटनात्मक संदेशवहन म्हणजे काय असतं हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे. कारण संघटना जर आपण म्हणत असेल तर त्यामध्ये अनेक व्यक्तीचा समावेश होतोच त्यामध्ये, परंतु संघटनेचे स्वरूप हे लहान असेल किंवा मोठे असेल किंवा व्यापक असेल, व्यक्तीच्या आपापसातील संबंधावर कामकाजाची परिणामकारकता ही त्यामध्ये अवलंबून असते. संघटनेत वरिष्ठापासून ते कनिष्ठापर्यंत आणि कनिष्ठापासून ते वरिष्ठापर्यंत योग्य पद्धतीने आणि योग्य साधनांच्या माध्यमाने संदेशवहन होत असेल तर कामकाज योग्य दिशेने होते आणि संघटनेची ध्येय धोरणे निश्चित करताना अडथळे येत नाही आणि परिणामी उद्दिष्ट प्राप्ती ही झाल्याशिवाय राहत नाही. संघटनेमध्ये उद्दिष्ट प्राप्ती करणे हे गरजेनुसार महत्वाचं आहे, परंतु त्यामध्ये योग्य माध्यमांचा वापर करणे हे सुद्धा सुलभ असायला पाहिजे. म्हणजे योग्य पद्धती योग्य माध्यमावर ही अवलंबून असते. म्हणजे संदेशवहनाची परिणामकारकता आणि परिणामकारक संदेशवहनामध्ये म्हणजे संघटनेच्या परिणामकारक संदेशवहनामध्ये साहाय्याने किंवा त्याचे जे संबंधित ज्या बाबी असतात, याचे जे उद्दिष्ट असतात, या सर्वांना संघटनेमध्ये होणार जे संदेशवहन आहे ते सुलभ आणि व्यवस्थित केलं जाऊ शकतं. म्हणजे संघटनेमध्ये अस्तित्व असलेल्या विविध घटकांकडून किंवा त्यांची विचार त्यांचे मत आणि माहिती किंवा तथ्य या सर्वांचे परिणामकारकता ज्या आहे त्या तपासण्याकरता माहितीची जी देवाणघेवाण आहे ती योग्य प्रतीने व्हायला पाहिजे. जसं आपण एक म्हणतो की संघटनेमध्ये संदेशवहन जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तीने संदेशवहनाची बाब जी आहे ती व्यवस्थित तपासायला पाहिजे. मग त्याच पद्धतीने तर संदेशवहनाच्या विविध पद्धतीचा आणि त्याच्या माध्यमामध्ये म्हणजे माहिती जर असेल आपल्याकडे, एखाद्याकडे त्याची माहिती असेल तर माहिती असून चालणार नाही, त्याचे विचार सुद्धा त्यामध्ये असायला पाहिजे. विचार असेल परंतु विचारावर आपल्याला त्याची मते सुद्धा मागायला पाहिजे. मते जर असतील तर त्याच्यावर आपल्याला फक्त माहिती, विचार आणि मते जरी असतील तर संघटनेच्या संदेशवहनामध्ये फक्त या 3 घटकांचा नाही तर त्याच्यावर आपल्याला वस्तुस्थिती असणाऱ्या तथ्यांचा विचार सुद्धा त्या ठिकाणी करावा लागतो आणि सांख्यिकीय जी आकडेवारी जी असते ती सांख्यिकीय आकडेवारीचा विचार सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करून चालावा लागतो. म्हणजे एखाद्या संघटनेमध्ये आपण कुठलीही एक बाजू आपल्याकडे चालू शकत नाही. म्हणजे एकलबांधी जे विचार असतात किंवा आपण सरळ बाजूने होणारे जे काही संदेशवहन आहे ते त्या ठिकाणी वापरू शकत नाही, कारण संदेशवहनाची प्रक्रिया ही निरंतर चालते, परंतु ती दोन्ही बाजूने चालणारी असायला पाहिजे. म्हणजे एकतर ग्राहक आणि दुसरा
जो संघटनेचा संयोजक जो असतो या दोघांच्या माध्यमातून होणारं जे काही संदेशवहन आहे ते योग्य पद्धतीने संदेशवहन असतं, परंतु ते फक्त एकाच बाजूने जर चालणार असेल तर ते कुठल्याही पद्धतीने योग्य राहत नाही. जसं मी तुम्हाला व्यवस्थापन, अधिकारी, कर्मचारी, कामगार वर्ग आणि यांच्याकडनं एकमेकांकडनं माहिती जर व्यवस्थित येत असेल तर ती संघटना तो व्यवसाय योग्य पद्धतीने चालतो. परंतु यामध्ये जर सर्वजण आपलं म्हणत असते की मी व्यवस्थापनाला माहिती देणार नाही, अधिकारी म्हणेल मी कर्मचाऱ्याला माहिती देणार नाही, कर्मचारी म्हणेल मी कामगार वर्गाला माहिती देणार नाही, तर अशा वेळेला तो व्यवसाय कुठल्याही पद्धतीने सुलभ चालणार नाही. म्हणजे याच्यामध्ये संदेशवहनाची कमतरता आहे. संदेश जे कन्व्हर्सेशन आहे, कम्युनिकेशन आहे, त्याच्यामध्ये कमतरता असते आणि म्हणजे याच्यामध्ये एकत्रितपणामध्ये याच्यामध्ये समन्वय नसतो. मग परंतु संघटनात्मक संदेशवहनामध्ये या सर्व गोष्टींमध्ये त्यांचं समन्वय असणे अत्यंत महत्वाचं आहे. जर समन्वय असेल तर त्या ठिकाणी संदेशवहन साधण्यासाठी सर्वात परिणामकारक हे माध्यम त्या ठिकाणी तयार होत असतं. आता जसं आपण बघतोय संदेशवहनाचा जर आपण अर्थ या ठिकाणी जर बघण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्याला असं लक्षात येईल की संदेशवहन जो आहे तो ते दोन वेगवेगळ्या अर्थांपासून तयार झालेला आहे. जसं आपल्याला संदेशवहनाची जर फोड आपण जर केली, त्याला जर आपण जर तोडलं मधातनं, तर संदेश आणि वहन, संदेश म्हणजे एखादा मेसेज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे या दोन वेगवेगळे शब्द. जसं संदेश म्हणजे एक विचार, माहिती, तथ्य, कल्पना आणि मत, हे याला आपण संदेश म्हणतो. आणि वहन म्हणजे वाहून नेणे, म्हणजे एका बाजूपासून ते दुसऱ्या बाजूपर्यंत पोहोचवणे, म्हणजे दुसऱ्याला सांगणे की दुसऱ्याकडनं आणणे, या सर्वांचं म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे विचार, माहिती, तथ्य, कल्पना, मत हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला आपण संदेशवहन म्हणतो. मग संदेशवहन या शब्दालाच दुसरा शब्द म्हणजे संज्ञापन किंवा संप्रेषण किंवा संवाद या इत्यादी नावाने या संदेशवहनाला ओळखलं जातं. आपला जो पेपर असेल, तुम्ही पेपर सोडवणार आहात किंवा आता यावर्षी जी होणारी परीक्षा असेल ती सुद्धा ऑनलाईनच राहील, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात यायला पाहिजे की जर तुम्हाला संज्ञापन त्या ठिकाणी हा शब्द आला तर तुम्ही असं म्हणायला नको की संज्ञापन हा शब्द संदेशवहनाशी संबंधित नाही. संदेशवहनाला संज्ञापन हा दुसरा शब्द आहे, पर्यायी शब्द त्याला पूर्ण संप्रेषण सुद्धा दिलेला आहे, त्याला दुसराच पर्यायी शब्द म्हणजे संवाद. अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला, आणि इंग्रजीमध्ये याला तर कम्युनिकेशन म्हटलंच जातं. म्हणजे आता इंग्रजी भाषेमधील कम्युनिकेशन हा शब्द लॅटिन भाषेतील कॉमिक्स म्हणजे कम्युनिस हा शब्द आहे याच्यावरून तयार करून घेतलेला आहे. याच्या आधारावर काही एक व्याख्या तयार करण्यात आलेल्या आहे. म्हणजे संदेशवहनाच्या वेगवेगळ्या व्याख्या ज्या आहेत त्याच्यामध्ये लुईस ॲलन नावाचे जे शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहे, की जे लेखक आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की दुसऱ्या व्यक्तीच्या मनात विशिष्ट जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीने केलेल्या सर्व क्रियांचा संदेशवहनात समावेश होतो. आणि संदेशवहन ही सांगण्याची, ऐकून घेण्याची आणि समजावून घेण्याची एक पद्धतशीर आणि एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे लुईस ॲलन यांच्या व्याख्येनुसार असं स्पष्ट होतं की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मनात विशिष्ट जाणीव आणि किंवा भावना निर्माण करतो आणि याच उद्देशाने ही प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमध्ये एक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीच्या मनात जाणीव आहे, भावना आहे आणि लक्ष निर्माण करण्यासाठी काही ना काही सांगत असतो आणि तो ऐकून घेणारा जो दुसरा व्यक्ती असेल तो आपल्या परीने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे लुईस ॲलनचा जी व्याख्या आहे त्याचा अर्थ आपण आपल्या दुसऱ्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करूया. जर आज मी तुम्हाला मी म्हटलं की काल रात्री 12 वाजता चंद्रपूरमध्ये भूकंप आलेला आहे, बरोबर आहे, काल रात्री चंद्रपूरमध्ये भूकंप आला. जर भूकंप आला मी असं जर तुम्हाला म्हटलं असेल तर मग याच्यामध्ये एक आपल्याला लक्षात काय येतं की भूकंप आला याचा अर्थ मी फक्त तुम्हाला माहिती दिली, ठीक आहे, मी 10 लोकांना सांगितलं, ते 10 लोक काय करतील की माझा सांगितलेला जो काही संदेश आहे तो ऐकण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे खरोखर भूकंप आलेला आहे का की नाही आला, किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतील की होऊ शकते भूकंप जो आहे तो चंद्रपूरच्या कोणत्या भागाला आलेला आहे, कारण माझ्याकडे तर भूकंप आला आणि त्याला वाटेल की माझ्या साईडला तर भूकंप आला नाहीये तर यांच्याकडे कसं काय आला असेल. म्हणजे मी जी काही माहिती त्याला मी दिलेली आहे त्या वेगवेगळ्या माहितीच्या आधारे वेगवेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न एक जो श्रोता आहे तो करून घेण्याचा प्रयत्न करतो. तर दुसऱ्या एका शास्त्रज्ञाने आणि एका लेखकाने अशी व्याख्या केलेली आहे, न्यूमन आणि सामर
यांनी असं म्हटलेलं आहे की दोन किंवा अधिक व्यक्तींनी परस्परांशी माहिती, कल्पना, मते आणि भावना या बाबतीत केलेली देवाणघेवाण म्हणजे संदेशवहन आहे. म्हणजे न्यूमन आणि समर हे असे म्हणतात की संदेशवहनासाठी किमान दोन व्यक्तींची आवश्यकता असते आणि दोन व्यक्ती काय त्याच्यामध्ये दोन पेक्षा जास्त सुद्धा व्यक्तींची आवश्यकता या ठिकाणी असू शकते. पण परंतु या दोन किंवा दोन पेक्षा असणाऱ्या जास्त व्यक्तींमध्ये कल्पना, मते आणि भावना याची जी देवाणघेवाण होत असते ती भावना किंवा देवाणघेवाण जी आपण कल्पना, मत आणि विचारांची जी देवाणघेवाण करतो ती योग्य पद्धतीने व्हायला हवी. एक परत एक छोटीशी व्याख्या आहे डेव्हिस डेव्हिस एक प्राध्यापक म्हणून आहेत. त्यांनी अशी एक व्याख्या केलेली आहे की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती आणि विचार पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे संदेशवहन होय. म्हणजे संदेशवहन प्रक्रियेत एक संदेश देणारा व दुसरा संदेश हा स्वीकारणारा असतो. ज्याला संदेश घेणारा तो संदेश घेणारा जो आहे त्याला आपण संदेशकर्ता असं त्याला म्हणतो आणि जो घेणारा व्यक्ती आहे त्याला प्राप्तकर्ता म्हणतो. म्हणजे आदाता प्रदाता असं त्याला आपण म्हणतो. जो संदेश देणारा व्यक्ती आहे तो प्रदाता असेल आणि जो घेणारा व्यक्ती आहे तो आदाता असेल. तर त्याच पद्धतीने म्हणजे एक व्यक्ती जर संदेश घेत असेल तर एक व्यक्ती संदेश ऐकतो. म्हणजे एका व्यक्तीने संदेश सांगावा आणि एकाने ऐकावा. म्हणजे एक त्याच्यावर प्रतिक्रिया जी काही आहे ती प्रतिक्रिया कळवतो त्यावर. संदेशवहन प्रक्रियेत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवण्यात आलेली माहिती अथवा विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे व त्याला ते समजणे महत्वाचे असते. त्या दुसऱ्या व्यक्तीला आकलन झाले, समजले तर ती तशी प्रतिक्रिया देईल. म्हणजे उदाहरणार्थ जर असं मी म्हटलं की तुम्हाला जर जी काही माहिती आहे म्हणजे आपण एखादी माहिती एखाद्या व्यक्तीला सांगण्याचा जो प्रयत्न करतो, एखाद्या व्यक्तीला मी संदेश देण्याचा प्रयत्न केला, अरे बाबा जा, तुला मी 10 रुपये दिले आहे, मार्केटला जा, या 10 रुपयाचं काहीतरी खरेदी करून घेऊन ये. मी त्याला फक्त संदेश दिलेला आहे. काय दिलं त्याला? मी म्हटलं बाबा तू 10 रुपये घे आणि मार्केटला जा काहीतरी घेऊन ये. पण मी त्याला पर्टिक्युलरली सांगितलेलं नाही की काही वस्तू आणायची आहे म्हणजे काहीतरी. परंतु तो व्यक्ती तो संदेश त्या समोरच्या व्यक्तीला कळलेला नसेल म्हणजे काहीतरी काय आणायचं आहे, कशा पद्धतीने आणायचं आहे, तर तो याच्यामध्ये तो त्याचं आकलन कशा पद्धतीने करून घेतो आहे हे त्या ठिकाणी आपल्याला बघून घ्यायचं असतं. एक सुधीर बोधनकर आणि मेघा कानेटकर हे जे प्राध्यापक आहेत त्यांची एक व्याख्या आहे. यांनी सांगितलेलं आहे की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला आपल्या भावना, कल्पना, विचार आणि मते त्याच अर्थाने तिला समाजातील म्हणजे त्याच अर्थाने समजतील किंवा तिची अनुकूल प्रतिक्रिया आपल्याला जो संदेश आपण दिलेला आहे त्याचीच अनुकूल प्रतिक्रिया जर आपल्याला मिळू शकेल या उद्देशाने सुयोग्य शब्दाचा उपयोग करून व तिला वेळेच्या आत पोहोचवता येतील अशा माध्यमाने व्यक्त करण्याच्या पद्धतीला संदेशवहन असं म्हटलं जाते. म्हणजे एखादा उदाहरण जसं आपण म्हटलं की वरील जे आता आपण व्याख्या बघितली त्या वरील व्याख्येनुसार काही एक वैशिष्ट्य जर आपल्याला जर मांडायचे असतील तर छोटे छोटे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात की संदेशवहनातील दोन मुख्य घटक म्हणजे पहिला संदेश देणारा आणि दुसरा संदेश घेणारा. संदेश देणारा आपल्या भावना, मते, कल्पना आणि विचार संदेश स्वीकारणाऱ्याला कळवत असतात. संदेश देणाऱ्याला आपल्या हेतूच्या पूर्ततेसाठी संदेश स्वीकारणाऱ्याकडून अनुकूल प्रतिक्रिया अपेक्षित असतात. तसेच संदेश स्वीकारणाऱ्याकडून प्राप्त झालेली प्रतिकूल प्रतिक्रिया सुद्धा संदेशवहनाची ही प्रक्रिया सुद्धाच मानली जाते. एक छोटस वैशिष्ट्य आहे या संदेशवहन प्रक्रियेमध्ये की सुयोग्य माध्यमांची निवड आणि संदेश पाठवण्यासाठी केली जाते. म्हणजे वेगवेगळं माध्यम जे आहे, कारण आज संदेश पाठवण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे माध्यम आहेत. जुन्या काळामध्ये जर विचार जर केला तर फक्त आपल्या लेखन पद्धती आपल्याकडे सुरुवातीला होती किंवा ओरल होती. तर परंतु आजची पद्धती आहे की आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या 21st सेंचुरी मध्ये आपण आहोत. तर 21st सेंचुरी मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स माध्यम आहेत म्हणजे मीडियाज आहेत. जसं आपण टीव्हीच्या माध्यमाने संदेश देऊ शकतो, रेडिओच्या माध्यमातून देऊ शकतो, इव्हन कॉम्प्युटरच्या माध्यमाने म्हणजे आपल्याला ईमेल्सच्या माध्यमाने आपण संदेश देऊ शकतो. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे वेगवेगळी साधने जी आहे ज्या वेगवेगळ्या साधनाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पद्धतीने संदेश आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो. एक पुन्हा एक वैशिष्ट्य असं की संदेशदात्याकडून देण्यात येणारा संदेश परिणामकारक रीतीने कार्य करण्यासाठी योग्य वेळी संदेश स्वीकारणाऱ्याकडे पोहोचवणे हा आवश्यक असतो. उर्वरित भाग नंतर पाहूया.